नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत अगदी स्पेशल अशी डिश, म्हणजे गावाकडं अगदी फेमस असणारी महाद्या ही रेसिपी, म्हणजे आपल्या सातारची ही रेसिपी आज आपण बघतोय. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये एकदम झणझणीत आणि सगळ्यांना आवडणारी आणि करायला सोपी अशी. तर त्याच्यासाठी कांदा चिरून घेतलाय, खूप बारीक पण नाही, मध्यम आकाराचा असा 2 कप आपण कांदा घेतलाय, म्हणजे साधारण 5 कांदे आपण चिरलेले. आणि शेंगण्याचं कूट सुद्धा आपण थोडंसं असं जाडसर घेतो, अगदी खूप फाईन नाही करायचं, बारीक नाही करायचं. थोडंसं त्याचा तो क्रंच आहे ना, एकदम छान भाजून घ्यायचे, त्याच्या साधी काढायच्या आणि थोडंसं असं व्हिपिंग करत ते बारीक करायचं. म्हणजे थोडंसं ते असे जाड असते ना, दाता करायला की खूप छान लागतं. तर त्यासाठी आपल्याला हे चमचमीत आहे, एकदम झणझणीत असतो, त्यामुळे तेल सुद्धा इथं जरा बऱ्यापैकी घालावं लागतं. तर इथं आपण 4 टेबलस्पून तेल घालतोय आणि शक्यतो शेंगदाण्याचंच तेल घ्यायचं, म्हणजे त्याचा जो सुवास आहे तो पण त्याच्यामध्ये छान, शेंगदाण्याचा तोही छान येतो. तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालतोय. छान तडतडलं, गॅस बारीक करून घ्यायचा. नंतर आपण जिरे घालतोय अर्धा चमचा. हा पाव आहे त्यामुळे मी 2दा घालते. त्यामध्ये आपण हिंग घालूया पाव चमचा आणि लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला हा कांदा घालतोय. म्हणजे घरात सगळं असलेलं साहित्य आहे ह्याच्यामध्ये. कांदा आणि शेंगदाण्याचं कूट हे आपल्याकडे नेहमीच असतं, म्हणजे अगदी भाजीला काही नसेल तर हो पटकन अगदी होणारी. नाही, म्हणून तर हा फेमस झालेला असावा. मला वाटतं शेतातून आल्यानंतर लेडीजला प्रश्न पडतो ना की काय करावं भाजीला, तर कधी कधी गरम गरम भाकरी आणि लगेच त्याच तव्यामध्ये शेंगदाण्याचा महाद्या केला की गरम गरम खायला लगेच सगळ्यांना. आणि मला पण असं आठवतंय की तू आता म्हणलीस तसं की महाद्या हा प्रवासाला न्यायचे, म्हणजे हे जे काही खेडेगावातली लोक आहेत ना, तर त्यांच्याकडून असं ऐकलेलं आहे. तर ही भाकरीवर भाजी घालायची आणि ती फडक्यात बांधून अशी ती प्रवासाला घेऊन जायची. मग त्यांनी काय होतं, म्हणलं असं कसं काय, ते बांधून कसं काय तुम्ही नेता? तर त्यांचं असं होतं की त्या भाकरीवर जेव्हा आपण भाजी घालतो तेव्हा त्या भाजीतलं तेल किंवा त्यातला जो काही मसाला आहे तो मस्त असा भाजीला भाकरीला लागतो. म्हणजे आपण तेल तिखट भाकरी खातो ना, मसाला भाकरी, तर तसं ते होतं आणि त्यामुळे ती आणखीन चविष्ट लागते. म्हणजे मला हे पण गोष्ट खरं आवडली की किती छान पद्धतीनं ते तेल तिखट भाकरी, म्हणजे ते आयडिया पण किती छान आहे. म्हणजे त्याला वेगळा कांदा न्यायची गरज नाही, तेल वेगळं घ्यायची गरज नाही. ते भाकरीवर भाजी घातली की आपोआप ते खाणं होतं आणि ते मस्त लागतं एकदम. 2-3 मिनिटं छान असा परतून घेतलेला आहे मीडियम फ्लेमवरती, कारण खूप पण अगदी करायचं नाही, त्याचा तो क्रंच आहे ना तो पण छान लागतो. त्यामुळे तेवढं केलेलं आहे, पण छान सुटलेलं आहे. आणि ह्या स्टेजला आपण हळद घालतोय, म्हणजे रंग तो चेंज होत नाहीये. नाही तर फोडणी टाकलं काय होतं, लगेच करपलं जातं. तर आपण पाव चमचा हळद. आणि जर प्रवासाला न्यायची असेल तर पाणी घातलं नाही तरी चालेल, आणि जर आपली घरगुती खाण्यासाठी असेल तर थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये घातलं तरी हरकत नाहीये, म्हणजे तो कांदा आणखीन छान शिजतो. आपण हळद घातली. आता आपण इथं रंगाचं तिखट घालतोय, कारण तो दिसायला अगदी असा लाल बुंद अगदी छान दिसतो. त्यामुळे आपण रंगाचं तिखट घालून घेऊया 1 चमचा. आणि हे थोडं आवडीनुसार आहे. आणि कांद्याला स्वतःच पाणी सुटल्यामुळे तो छान ओलसर झालेला आहे, तर इथे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. नंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालतोय, जो आपला घरचाच आहे, आपले त्याचा व्हिडिओ पण आहे, तो घालतोय 2 टेबलस्पून. आणि लगेचच थोडीशी कोथिंबीर घालूया आपण, म्हणजे या कोथिंबीरीचा जो काही सुवास आहे तो मस्त त्या कांद्याला लागतो. आणि नंतर परत गार्निशिंगसाठी ठेवूया. आता मीठ आपण 1 टीस्पून घालतोय. आणि मिठाचं मेजरमेंट घेताना नेहमी सपाट घ्यायचं असतं. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला खरं तर सगळ्या बायकांना सवय असते की आपण पटकन असं भरून घेतो चमचा आणि घालतो, तर नेहमी त्याच्यावरून असं एखादं असं बोट फिरवायचं, म्हणजे त्याचं मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट होतं. तर सपाट टीस्पून आपण घालतोय. तर आपण कांदा मसाला सगळं ते शिजलेलं आहे छान. आता आपण गॅस थोडासा मोठा करतोय आणि सगळं कूट जे आहे ते सगळं आपण घालून घेऊया. 1 कप आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे.
शेंगदाण्याचं कुटाचं प्रमाण पण या महाद्यामध्ये जास्त असतं. कूट घातल्यानंतर परत एखादा मिनिट आपण छान हे हलवून घेतलं. हे ड्राय आहे खरं, हे प्रवासाला वगैरे नेताना असं नेलं तरी सुद्धा चालू शकतं. अगदी हे ओलसर अशी झालेली आहे. पण जेव्हा आपल्याला घरी खायचं आहे भाकरी बरोबर वगैरे, तर थोडंसं आपण काय करायचं, गरम पाण्याचा थोडासा त्याच्यावरती शिंतोडा द्यायचा. म्हणजे पाव कप आपण गरम पाणी घातलेलं आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करून आपण त्याला 5 मिनिटं वाफवूया. आणि थोडीशी कोथिंबीर घालूया अगोदर, म्हणजे छान अगदी त्याचा स्मेल त्याच्यामध्ये उतरेल. थोडीशी कोथिंबीर आणि बारीक गॅस करून अगदी 2-3 मिनिटं आपण त्याला वाफवून घेऊया. 2 मिनिटं झाकून ठेवलेला, मस्त त्याला कट पण आलेला आहे छान अगदी. अगदी ओलसर पण नाहीये खूप आणि खूप ड्राय पण नाही. हा भाकरी बरोबर मग ते घास लागत नाहीये म्हणतात ना तसं. आणि अगदी असं हे, आणि त्यात मोठे थोडेसे जाडसर असे शेंगदाणे आहेत ना, तर ते खाताना इतके छान लागतात, अर्धवट असे तुटलेले. असं आपला मस्त गावरान मेनू म्हणजे अगदी भाकरीवर खायला आज तयार आहे. आत्ता सुजाता म्हणली तसं अगदी गावरान म्हणजे मेनू हा. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आमच्या भागात जे काही पर्यटक येतात, तर आपण वेगवेगळ्या जेव्हा गावात जातो तेव्हा तिथलं काही फेमस आहे हे आधी आपण विचारतो. तर तसंच जेव्हा सातारा भागात काही पर्यटक येतात तेव्हा त्यांचं काय असतं, तर इथले सातारी कंदी पेढे आणि मस्त भाकरी आणि असा चटकदार महाद्या ही खायचं, ह्याचा नक्की आस्वाद घ्यायचा असं लोक ठरवून आलेली असतात आणि त्याच्या संबंधात विचारतात सुद्धा. तर अशी मस्त सातारा किंवा जास्त करून ग्रामीण भागात फेमस असणारा महाद्या ही रेसिपी आज आपण बघितली. तर तुम्ही पण नक्की करून बघा, आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.